माझं नाव राहुल सुभाष शिंदे. मी राहणार स्वामी चिंचोली. जमिनीच्या वादातून मी मोजणीसाठी अर्ज केलता. माझी जमीन मोजायची होती म्हणून अर्ज केलता. तर अर्जाची संबंधित शेतकऱ्यांना नोटीस मिळाली. संजय पोपट शिंदे यांना नोटीस मिळाली. तर त्या नोटिसाचा राग मनात धरून त्या माणसाने संध्याकाळी 9 सप्टेंबरला संध्याकाळी रात्री आमच्या घरात घुसून कोयत्याने माझ्या वडिलांना आणि माझ्या भावाला मारहाण केली. वडिलांना डोक्यात जबर मारहाण झालेली आहे. वडिलांना इथं असं 9 टाके पडलेले आहेत आणि भावाला 8 टाके आहेत इथं असं डोक्यात. आणि मला पण असं गाजा निर्वाड इथं मारलाय. माझं डोकं दुखतंय पण एवढं नाही म्हणजे. आणि आता मागं हॉस्पिटल दिसतंय, इथं पेशंट आमचे ICU मध्ये ऍडमिट आहेत. मी 9 तारखेला संध्याकाळी 11:30 वाजता दौंड पोलीस स्टेशनला गेलो असता माझी तिथं फिर्याद कोणीच घेतलेली नाही. आज गुन्ह्याला 3 दिवस झालेला असून रात्री 1:30 वाजता गुन्हा नोंद करून घेतलेला आहे त्यांनी आज काल रात्री. तर ती गुन्हा नोंद करून घेताना बी असे साधे कलम टाकल्यात. 307 सारखा गंभीर गुन्हा असून सुद्धा माझ्या त्यांनी पोलिसांनी अजिबात विचार केला नाही की ह्याला न्याय कसा द्यावा. 307 आणि 326 सारखा गंभीर गुन्हा, आम्हाला जीव मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी. डोक्यात जबर मारहाण नाही. वडिलांना सिटी स्कॅनला बारामतीला न्यायचंय आता. त्या दिवशी पण सिटी स्कॅन केलं, पण आम्हाला असं आमचं म्हणणं आहे की बाबा आमचे 307 आणि 326 गुन्हा नोंदवून घ्यावा पोलिसांनी. त्या दिवशी सिटी स्कॅन केलं, त्याच्यामध्ये काय रिपोर्ट आला? सिटी स्कॅन मध्ये असा रिपोर्ट आलाय की वडिलांना जास्त इंजरी झाली, डोक्यात ब्लडिंग झालंय मेंदूमध्ये. तर त्यांना हे करावं लागेल म्हणजे ऑक्सिजन व्हेंटिलेटर लावा. कालपासून व्हेंटिलेटर चालू आहे त्यांना. तो रिपोर्ट दाखवल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचं केलं? काहीच नाही. त्यांनी ते असे रिपोर्ट दाखवला. एकदम हाच रिपोर्ट आहे, एकदम इंजर्ड असा रिपोर्ट आहे. पण त्यांनी त्याच्यावर एकदम साधी कलम टाकलाय. त्यांनी काहीच होणार नाही म्हणजे त्यांना अटक सुद्धा होईल का नाही मला सांगता येत नाही. फक्त आता कसं झालंय, पैशाचा वापर आणि काय म्हणतात त्याला, आपली ताकद दाखवायची आणि गरिबाला न्याय नाही मिळणार साहेब, असं मला वाटतं.